जर या 2-3 दिवसामध्ये सकारात्मक निर्णय झाला नाही तर आम्हा सर्व शेतकऱ्यांपुढे आता एक वेगळी भूमिका घेतल्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही। 3 महिन्यापासून या ठिकाणी बसून आता प्रत्येक शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे। एवढे सगळे प्रयत्न करून देखील प्रशासन हे थोडेही आपल्या जागेवरून हलायला तयार नाही। आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या आंदोलनाला जवळपास 3 दिवस कमी म्हणजे जवळपास 3 महिने हे झालेले आहेत। एवढे दिवस होऊन जे आमच्या आंदोलनाच्या महत्त्वपूर्ण मागण्या होत्या त्या कोणत्याही मागण्या पूर्ण करण्याचं काम या प्रशासनानं अद्यापपर्यंत केलं नाही। फक्त आश्वासन देऊन आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे या प्रशासनानं केलेलं आहे। जवळपास 2.5 महिने होऊन सुनावण्याबाबतचे आदेश लेखी देऊन शेतकऱ्यांच्या सुनावण्या घेऊन त्याचं कोणतंही मूल्यांकन अद्यापपर्यंत प्रशासनाकडे पूर्णपणे आलं नाही। आम्हाला त्या बाबी कळल्याही नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूल्यांकनाचा प्रश्न जो की हा या स्थानिक प्रशासनानं राज्य सरकारकडे विचारार्थ पाठवला, त्याबाबत कोणताही निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही। जर या 2-3 दिवसामध्ये सकारात्मक निर्णय झाला नाही तर आम्हा सर्व शेतकऱ्यांपुढे आता एक वेगळी भूमिका घेतल्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही। जवळपास 3 महिन्यापासून या ठिकाणी बसून आता प्रत्येक शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे। आंदोलनाचे जे काही प्रकार आतापर्यंत आपल्या या स्वतंत्र भारताने पाहिलेले असेल ते सर्व प्रकार हे या ठिकाणी करून झालेले आहेत। ज्यामध्ये रस्ता रोको असेल, जल आंदोलन असेल, कोरड्या विहिरीमध्ये आंदोलन असेल, जनावरे प्रशासनाचा स्वाधीन करून आत्मदहन करण्याचा इशारा देण्याचं आंदोलन असेल, एवढे सगळे प्रयत्न करून देखील प्रशासन हे थोडेही आपल्या जागेवरून हलायला तयार नाही। जर प्रशासनानं योग्य भूमिका घेतली असती, आम्हाला सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच हा प्रश्न स्थानिक प्रशासनाकडून सुद्धा निकाली यापूर्वीच निघाला असता। कारण ज्यामध्ये या ठिकाणी बसल्यानंतर आंदोलन सुरू झाल्यानंतर एवढ्या घाईगडबडीने आवाड करून फक्त जिरायत जमिनीच्या मोबदला हा या शेतकऱ्यांसमोर लादण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला। आमची प्रशासनाला फक्त एवढी विनंती आहे, आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा। ठीक आहे, जे मोबदल्याचा मूल्यांकनाचा महत्त्वाचा प्रश्न असेल तो राज्य सरकारकडून मार्गी लागेल, परंतु आपल्याकडे जे प्रलंबित प्रश्न असतील ते तुम्ही लवकरात लवकर सोडून आपण जे मार्गदर्शन प्रशासनाकडे राज्य सरकारकडे मागितलं होतं त्यामध्ये काय झालंय ती एकदा रूपरेषा आम्हाला कळाली म्हणजे आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ही ठरवून आंदोलन कसं तीव्र करायचं याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ। आमची फक्त प्रशासनाला विनंती की आमच्यावरती वेळ येऊ देऊ नका आणि हे आंदोलन हे आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कदापि संपणार नाही, हे मी आपल्यामार्फत सगळ्या वाचकांना व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो।